मोठी बातमी. पुढच्या 3 महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडर बंद होणार. राज्यात मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य आलं आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली. पण खरंच गॅस बंद होणार आहे का, की ही फक्त एक अफवा आहे? चला पूर्ण सत्य जाणून घेऊया. सर्वप्रथम जाणून घेऊया भुजबळ नेमकं काय म्हणाले. ज्या भागात पीएनजी गॅस उपलब्ध आहे तिथे कदाचित पुढील 3 महिन्यात एलपीजी बंद होऊ शकतो. हे ऐकताच लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि अनेकांनी गॅस सिलेंडर साठवायला सुरुवात केली. पण या सर्व चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर दिलं. राज्यात गॅसचा तुटवडा नाही, एलपीजी बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं, अफवांवर विश्वास ठेवू नका. मग खरं काय आहे? सरकार हळूहळू पीएनजी गॅस वापर वाढवत आहे. शहरांमध्ये पाईप गॅस सुविधा वाढवली जात आहे. पण संपूर्ण देशभर एलपीजी बंद होणार नाही. गावांमध्ये एलपीजी सुरूच राहणार आहे. लोकांमध्ये भीती का निर्माण झाली? गॅस दर वाढ, डिलिव्हरी उशीर आणि अशा बातम्यांमुळे कन्फ्युजन. पण लक्षात ठेवा, सध्या तरी एलपीजी पूर्णपणे बंद होणार नाही. म्हणून निष्कर्ष एकदम क्लिअर आहे. 3 महिन्यात एलपीजी बंद ही पूर्ण सत्य बातमी नाही. ही फक्त काही भागांपुरती शक्यता आहे. म्हणून घाबरू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला काय वाटतं? एलपीजी ऐवजी पीएनजी वापरणं योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच ब्रेकिंग न्यूजसाठी चॅनलला